मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ, पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं. मुंबई गुजरातीच्या हातात सोपवायची नाही, मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट. खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट. मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्यात, पण तिथं मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठे राहिली नाही, शरद पवारांचं विधान. फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुतीच हंडी फोडणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं. गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या नादाला लागू नये, महाजनांची मस्ती लुटलेल्या पैशांची. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, संजय राऊतांचा महाजनांवर हल्लाबोल. गिरीश महाजन जनतेतून निवडून येतात, संजय राऊतांनी मुंबईतल्या एका वॉर्डमधून तरी निवडून येऊन दाखवावं. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊतांना आव्हान. मुंबईच्या समृद्धीनं कधी कलानगरचा उंबरठा ओलांडलाच नाही, फक्त हंडीतील लोण्यावरच लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया. गोपाळ काल्याच्या शुभेच्छा देताना भाजपच्या केशव उपाध्येंचा ठाकरेंवर निशाणा. युतीचा विचार डोक्यातून काढून टाका, सोयीचं वाटेल तिथे युती करायची, अन्यथा सोडून द्यायचं, असं आपलं धोरण. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले.